जय जिजाऊ. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे. आजचा एक आगळा वेगळा विषय आहे, तो जरा आठवणींच्या बाबतीतला विषय आहे. कधीतरी या आठवणींना उजाळा दिला की नव्याने जगल्यासारखं वाटतं. नवं आयुष्य, पुन्हा नव्याने सुरुवात आणि सगळं नवं नवं वाटायला लागतं. आणि कुठंच असं खंत वाटत नाही की आपलं काहीतरी मागं सुटलंय किंवा काय राहिलंय, आपलं जगायचं काही राहिलंय. तर एका नव्या उमेदीने जगायला एक वेगळी दबदब्याची ऊर्जा मिळते. या आठवणींच्या साम्राज्यामध्ये छान जगता येतं. आणि त्यासाठी मला जावंसं वाटतं 30-40 वर्षांपूर्वीच्या आपल्या काळामध्ये. तर आत्ताचा काळ आणि तो 40 वर्षांपूर्वीचा काळ हा फार वेगळा होता. परिस्थिती फार वेगळी होती आणि त्यावेळचा जो अनुभव आहे, तो अनुभव आणि त्याची शिदोरी जी आहे, त्या शिदोरीच्या आधारावरती ही पिढी आपली जी जगत आहे आणि या नवीन पिढीला सामोरं जात आहे, त्यांना पण समजून घेत आहे. आणि या नव्या वातावरणामध्ये त्या जुन्या आठवणींना घेऊन नवीन उजाळा देत आहे आणि छानपैकी वातावरण निर्मिती करत आहे. तर त्याचा एक सुंदर अनुभव असा सांगावासा वाटतो आणि तो प्रत्येकजण अनुभवत असेल. 30-40 वर्षांपूर्वीचा जो अनुभव आहे, ती जी पिढी आहे, तर ती नक्कीच या जुन्या आठवणींवरतीच जगत आहे आणि नव्यालाही स्वीकारलेलं आहे. असं काही नाही की नव्याला नावं ठेवते आणि त्या काळामध्ये असं होतं, तसं होतं, असं नाही. तर तो जुना आणि नवा दोन्हीचा जो मध्ये आहे, बॅलन्स जो आहे, तो ही पिढी नक्कीच सांभाळून ठेवत आहे आणि त्या पद्धतीनेच ती चालत आहे. तर त्यावेळच्या चालीरीती म्हणा, खाणं-पिणं म्हणा, शिक्षण म्हणा, वागणं, उठणं, बसणं, सामाजिक रीतिरिवाज, परंपरा, संस्कृती या सगळ्यांचा मिलाप हा त्या काळामधला जो होता, तो एक नवा वारसा आपण आपल्या या नवीन पिढीला देत आहे आणि त्यांनाही नवं नवं काही शिकवत आहे आणि माहिती देऊन त्यांना पण पुढे मार्गस्थ करत आहे. तर त्यांच्याबरोबर राहताना आपल्याला आपली जी आपला जो वातावरण होतं आपल्या वेळचं आणि त्यावेळचं जो आनंद आणि भौतिक सुखसुविधा त्यावेळेला कमी होत्या. कारण का मोबाईलचा जमाना नव्हता, टीव्हीही सुरुवात होती ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची. तर तो काळ कसा आपण छान जगलेलो आहोत, त्या आठवणी आजही तुम्हाला त्या ताज्यातवान्या करत असतील, जर आठवत असतील त्या. तर कधीतरी आपण आपल्या त्या जुन्या जमान्यामध्ये, फार जुना नाही म्हणता येणार त्याला, परंतु त्या आपल्या प्रत्येकाची जशी पिढी पुढे येते तसं त्याला मागचा जो आपला आयुष्याचा काळ असतो तो त्याला जुनाच वाटत असतो. परंतु आपल्या वेळेला तो जेव्हा आपण जगत असतो तेव्हा तो आपल्यासाठी नवाच असतो तो. कारण अवतीभोवतीचं जसं वातावरण असतं, जशी परिस्थिती अशी तसं आपण ते त्यावेळचं आयुष्य जगत असतो आणि पुढे-पुढे येत असतो. तर हा पिढीचा वारसा घेऊन आपण पुढे येत असतो. पण तो आता नव्या पिढीला आत्ताच्या सांगितलं तर त्यांना तो जुना काळ वाटेल, जुना जमाना वाटेल. परंतु आपल्याला तो जुना नाही वाटत. तो आज आणि आत्ताही आपण जगतो आहोत, आपल्याबरोबर तो असतो. तर हा जो काळ जो आहे आपल्या आयुष्यातला, तो किती सुखावह असतो आणि त्यावेळेला पैसा नव्हता, परंतु माणुसकी भरपूर होती आणि कुठेही काही असं परकेपणा वाटत नव्हता. कुठेही चालायला, फिरायला असं मोकळं वातावरण होतं. बंदिस्त असं नव्हतं. जागा थोडी, पैसा थोडा, आपल्याला सगळंच थोडं, असं कधीच वाटलं नाही. आजही नाही वाटत बघा. त्या काळामध्ये जे आहे ते आपल्याला चालून जातं. आपल्याला अजूनही कधी सणावाराला कपडे नाही मिळाले, तरी सुद्धा आपल्याला चालून जातं. काही आपल्याला सोनं-नाणं नाही मिळालं, चालून जातं. कुठल्या काही आपल्याला हाय-फाय पाहिजे, बंगले, गाड्या आणि असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ते नसलं तरी आपल्याला चालून जातं. त्यासाठी आपला हट्ट नसतो, की पाहिजे म्हणजे पाहिजेच किंवा हॉटेलिंगमध्ये जाणं आणि ते त्या नवीन-नवीन चायनीज फूड म्हणा किंवा काय-काय ते थाय फूड, काय-काय आता नवीन निघालेले बर्गर, पिझ्झा या या प्रकारांसाठी असं हावरेपणा नाही वाटत कधी, की ते खावं आणि काही पुण्यात जरी आलं तरी पण ते आपण एक चव म्हणून थोडंसं चाखतो आणि पण ते पाहिजेच हा अट्टहास आपल्या पिढीचा हा नक्कीच नसतो. तर त्या ज्या नवीन आधुनिक ज्या चालीरीती आहे, खाण्यापिण्याची जी चंगळ आता झालेली आहे, हॉटेलिंग आणि मूव्हीज वेगवेगळ्या सगळ्याच हाय-फाय लाईफस्टाईल झालेली आहे या नवीन पिढीची. ड्रेसेसचं वेगवेगळं फॅड आलेलं आहे. सगळ्या गोष्टी ज्या बदललेल्या आहेत, या बदललेल्या पिढीमध्ये आणि या बदललेल्या या सगळ्या रीतिरिवाजांमध्ये आपणही बदललेलो आहोत. नक्कीच बदललेलो आहोत. आपण काही जुनं तेच ठेवून राहिलेलं नाहीये. परंतु हा बदल जो आहे की ना, हा बदल आपण जो अनुभवतो ना, तो आपल्या जुन्याला घेऊन सुद्धा अनुभवत असतो. आता बघा तुम्ही, कधीही आपल्यासारख्याला बघा, भाजी नसली, काही
डब्याला म्हणा किंवा घरी जरी काही खायला आपण पटकन एखादी लोणच्याची फोड घेतो, मसाला घेतो, त्यात तेल टाकतो, भाकरी बरोबर खाऊन जातो. आपल्याला ते चालून जातं. आपल्याला असं कधीच वाटत नाही की हे कसं खाऊ आणि ते कसं खाऊ. आपल्याला मिरची भाकरी चालून जाते, शिळी भाकरी चालून जाते, शिळं पाकही फोडणीचा भात उरलेला असला की पटकन तव्यावरती कढईत फोडणीचा भात लसूण टाकून आपल्याला खाल्लं तरी चालून जातो. आपण काय खातोय आणि आपल्याला असंच पाहिजे, तीच रेसिपी पाहिजे, तमकंच पाहिजे, हेच पाहिजे, पनीर पाहिजे, असलं काही आपण त्याच्यातून काही म्हणजे काही अडत नाही. तिखट मीठ घालून घातलेला केलेला भात सुद्धा परतून आपल्याला तेवढीच आपली भूक भागवत असतं. कारण का आपण त्या पिढीतनं आलेलो आहे, आपण ते खाऊन वाढलेलो आहे, लहानचं मोठं झालेलो आहे. त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याचं खरं तर काही वाटत नाही आणि हे मनापासून मी सांगते आणि मनापासून हे तुम्हालाही सगळ्यांना त्या पिढीच्या माणसांना हे जाणवत असेल की खरंच आपण काही खाऊन लहानचं मोठं झालेलो आहे आणि मनात अशी हे नाहीये की आपापलेपणा आणि अतृप्तपणा मला मिळालं नाही म्हणून हे. तर आपण सगळे भावंडांचे जुने कपडे आपण घातलेले, भावंडांची जुन्या वह्या पुस्तकं आपण वापरलेले, सगळं काही. एक पार्लेचा बिस्किट पुडा मिळायचा तो सुद्धा 2-2 बिस्किट आपण वाटून खायचो. कधीच आपल्याला एक अख्खा बिस्किटचा पुडा कधी मिळाला नाही खायला. तर हे सगळं जीवनातून आपण गेलेलो आहे. सगळं वाटून वाटून खायची आपल्याला सवय आहे. सगळं एकट्यासाठी आहे, माझंच सगळं आहे, खायला मलाच आहे, कपडा लत्ता मलाच आहे, सगळंच मला आहे. तर असं कधीच आपल्या काळामध्ये ते नव्हतं. आणि ती जी आपली मानसिकता झालेली आहे ना, ती जी आपली सवय आपल्याला लागलेली आहे ना, अंगवळी पडलेलं आहे ना आणि आपल्या मनातही ते रुजलेलं आहे ना, तर ते आपल्याला नाही या नवीन पिढीला किंवा नवीन काळामध्ये आपल्याला त्याचं काही वावगं वाटत नाही किंवा आपल्याला काही चिडचिड होत नाही आणि ते नसलं तरी आपल्याला चालून जातं. सणवार सुद्धा असायचे. त्या काळातले सणवार म्हणजे आनंददायी आताही आहेत, परंतु आता हे खरेदी करणं हे फॅड खूप वाढलेलं आहे आणि या नवीन आधुनिक सगळ्या या जगामध्ये सगळ्या गोष्टी या भौतिक सुखाच्या मागं गुरफटता येते. तिथं कमी कुठलं कुणालाच चालत नाही. सगळ्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे. ते म्हणजे लेटेस्ट पाहिजे. आता जी फॅशन आलेली आहे, तर ती फॅशन जी आहे, तर त्या फॅशनचाच कपडा पाहिजे. त्या फॅशनचीच सगळी आपल्याला मॅचिंग पाहिजे. अगदी पर्स, नेलपेंट, चप्पल, सगळ्या ज्वेलरी, सगळं आपल्याला ब्लाऊज, साडी, सगळ्या गोष्टी म्हणजे मॅचिंगच पाहिजे. त्या काळामध्ये तसं मॅचिंग हा प्रकारच नव्हता. कसलंच कुणालाच कसलं मॅचिंगच नव्हतं. जे आहे ते घाला आणि जे आहे ते चालवून घ्या. कारण काय इथं मॅचिंगला म्हणजे ऑप्शनच नसायचे, पर्यायच नसायचं. फाटलं तुटलं तर शिवून घाला, परंतु त्याचं फाटलं म्हणून तुम्हाला नवीन वेळ मिळणार नाही, की ती अपेक्षा ठेवायची नाही की आपल्याला नवीन वेळ. त्यामुळं आपल्याला आताही कधी-कधी बघा, कधी काही वेळेला मॅचिंग नसलं तरी आपल्याला चालून जातं आणि आपल्याला कधी डोक्यातही येत नाही, की याला हे मॅचिंग घालावं किंवा हे मॅचिंग दिसतंय की नाही. काही नाही वाटत आपल्याला. जे आहे ते नसलं मॅचिंग तरी दिसतंय ना छान, स्वच्छ धुतलेलं आहे, टापटिपीत आहे, घातलं, चाललं. अडत काहीच नाही. सणावाराला आपल्याला त्यावेळेचं बघा दिवाळी, दसरा, त्यानंतर आपलं श्रावण महिन्यापासूनच सण सुरू व्हायचे. श्रावण महिन्यातलं वातावरण अतिशय सुंदर, आल्हाददायक. इंद्रधनुष्य पडायचं तर असं धावायचं त्याच्या मागे आपण शाळेतून आलो किंवा काय दिसलं की असं वाटतं की ते जवळच आहे, जवळच आहे. त्या इंद्रधनुष्याच्या कमानी खाली जाऊन उभं राहण्यासाठी किती धडपड असायची आपली. जिथं मिळेल वाट तिथं पळत सुटायचं आणि त्यावेळेला सगळं मोकळंच पटांगण असायचं. तेव्हा बिल्डिंगी, इमारती हा प्रकारच नव्हता. सगळीकडे बैठी घरं, लांब-लांब अंतरावर घरं, त्यानंतर रान, शेत आणि सगळी मोकळी जागा, सगळीकडेच मोकळी जागा असायची. त्यामुळं काय असं कुठं हेच नाही असा अडथळाच नसायचा, की कुठल्या गोष्टीचा. त्यामुळे कुठेही असलं तरी पटांगणं मोठीच्या मोठी, शाळेची पटांगणं मोठी, आपली घराच्या आजूबाजूचे परिसर मोठा, झाडं-झुडं सगळं काही आपलं मनसोक्त असायचं. कसलंच काही अडचण नसायची. त्यामुळं आपलं सगळं मोकळं असायचं. आणि नागपंचमी असो, काही नागपंचमीला मुली पानं पानं वाटायचे. ते मेहंदीची पानं झाडावरनं तोडायची, ती दगडावर वाटायची, चुना घालून ती त्याची मेहंदी लावायची. सकाळी गेल्यावर शाळेमध्ये एकमेकींचे हात पाहायचे. प्रत्येकीचे हात पाहिजे. कोणाची मेहंदी चांगली रंगली आहे त्याच्यावरनं तिला मग काहीतरी कॉमेंट्स करायचे. तर त्या लेडीजला माहिती असतील त्या कॉमेंट्स काय करायच्या त्या मुली एकमेकींच्या. तर तो एक आनंद असायचा आणि मग ती जास्तीत जास्त रंगण्यासाठी मुली फार प्रयत्न करायच्या आणि जास्तीत जास्त चांगलं काढायचा प्रयत्न करायच्या आणि ते अतिशय सुंदर असे दिवस होते. दसऱ्याला ती झेंडूची फुलं अंगणामध्ये ओतायची आणि हाताने हार करत बसायचे. तेव्हा असे हार असे विकत नाही मिळायचे. फुलं आणायची आणि स्वतःच्या हाताने हार विणायचे. एक से एक हार मुली बनवायच्या.
अतिशय सुंदर. दिवाळीच्या वेळेला अंगण खणून घालायचं, मुरूम आणायचा, डोक्यावरती घमेल्यामध्ये मुरूम व्हायचा, तो यानी पिटायचा पिटणीनी, त्याच्यावर शेण गोळा करून आणायचं. मुली सगळ्या शेण गोळा करायला जायच्या, गुरंढोरांच्या मागं, म्हशींच्या मागं पळायच्या घमेले घेऊन, शेण असं डोक्यावर घेऊन आणि रोज व्हायच्या. ते पिटून घालायचं अंगण, पाणी आणायचं. त्याच्यानंतर मग ते चांगलं वाळलं विळलं की मग त्याच्यावर रांगोळ्या घालायच्या. दिवाळीला रोज पहाटे रांगोळी मोठीच्या मोठी ती घालण्याचा एक आनंद प्रत्येकीच्या याच्यामध्ये प्रत्येकीने तो अनुभवलेला आहे. तसंच मुलांनी पण वेगवेगळ्या असे सणावाराला त्यावेळेला त्यांचा आनंद घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. त्यांनाही जे जे त्यावेळेला मिळायचं, जे जे उपलब्ध होतं त्यानुसार मुलांनीही त्यांचा एन्जॉय केलेला आहे. त्यांनाही त्यांच्या आठवणी त्या काळातल्या असतील आणि त्या जाणवतही असतील त्याच्यात, ते सुद्धा रमून जात असतील आणि एक समाधान खूप मिळतं. म्हणजे त्या 30-40 वर्षाच्या पूर्वीच्या पिढीला आहे ना, त्या आठवणीतून फार समाधान मिळतं. जे असं आताच्या या याच्यामध्ये मिळत नाही. परंतु कधीही ते शांत बसले ना, तर आपल्याला तो काळ आठवला, की खरंच आपल्याला समाधान वाटतं. असं वाटतं कुठंच काही हिंडू फिरू नये, आपण त्या आठवणींमध्ये असावं, रमावं आणि ती एक आपली ताकद असते. तर ते सणवार आजही आठवतात. आजही दिवाळीची खरेदी होते, दिवाळीची सगळी पहाट होते, पाडव्याचं पहाट असते. सगळंच आता चालू आहे सगळं फॅड, इथं-तिथं कार्यक्रम येते. त्यावेळेला आपल्या काळामध्ये त्यावेळेला तसं नव्हतं. आपण सकाळी पहाटे उठायचं, काकड आरतीला जायचं. काकड आरतीला मग सकाळी तिथं सगळं झाड-लोट, पाणी-बिणी भरणं, चहा करून देणं सकाळी त्या भजन कीर्तन करणाऱ्यांना आणि रॉकेलचा स्टोव्ह असायचा. रॉकेल भरून तो पितळी स्टोव्ह असायचा. त्याच्यावरती मग चहा उकळायचा, दूध तापून द्यायचं. तर हे सगळं त्यावेळेला मुली आनंदाने करायच्या. सकाळी पहाटे 4 वाजता काकड आरती सुरू व्हायची. त्या थंडी गारठ्यामध्ये पण ते एक करण्याची एक मजाच खूप, म्हणजे त्याला काही हेच नाहीये, त्याला मर्यादाच नाहीये त्या समाधानाला आणि आणि कष्ट कधीच जाणवायचे नाही. त्याचा उलट आनंद वाटायचा. एक प्रकारची एक चांगली संस्कृती, चांगली पारंपरिक आपली जी रीतिरिवाज आहे, ते चांगले आपल्या मनामध्ये बिंबलेले आहेत आणि एकमेकांना त्यातून मदतही व्हायची, समाधानही देता येत होतं आणि अडचणी सोडवता येत होत्या. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सगळे सहभागी व्हायचे. मोबाईल नव्हते त्यावेळेला, तरी सुद्धा बघा ना, एकमेकांची किती विचारपूस व्हायची. सतत एकमेकांशी बोलणं असायचं, एकमेकांकडे जाणं येणं असायचं, सणावाराला जाणं येणं असायचं. एरवी पण असं असायचं, दुखासुखाला एकमेकांकडे माणसं जात येत होती. रोजचं आपलं कालवण काय शिजलेलं संध्याकाळी वाट्या घरून घरी आजूबाजूला जायच्या. त्यांच्याकडे काय कालवण केलेलं असेल आपल्याकडे यायचं, आपल्याकडे काही कालवण असेल त्यांच्याकडे आपण घेऊन जायचं. तर हा सगळा रोज संध्याकाळचा कार्यक्रम असायचा आपला. आणि फराळाचं, दिवाळीला फराळाचं झालेलं की ताटं घेऊन जायची घाई. सगळ्या घरून घरी ती शंकरपाळ्या, चिवडा, लाडू, करंज्या याची ताटं जायची. ती पण मुलींना ती घाई कुणाकडे जायची. साड्या नेसून नटून-थटून अशा मुली ते फराळाची ताटं आणि त्याच्यावरचे रुमाल सुद्धा हाताने विणायचे. अगोदरच विणायला सुरुवात व्हायची. दिवाळी सुरू व्हायच्या आधीच मग त्यांचं विणकाम सुरू व्हायचं. ताटावरती ते टाकायला रुमाल पाहिजे, तो डिझाईनचा असा तो विणायचे. हे सगळं काम सगळं त्यावेळच्या मुली आणि महिला छानपैकी आनंदाने करायचे. एकमेकींना मदतही त्या करायचे. एक लाडू, करंज्या, चिवडा करायला एकमेकींकडे जायच्या यायच्या. संक्रांतीला पण साड्या नेसून तिळगुळ वाटायला घरून घरी जायचो. घरी बनवायचं तिळगुळ आणि ते किती छान वाटायचं. म्हणजे प्रत्येक सण हा आपण एन्जॉय केलेला आहे. त्या आठवणी आहे ना, तर त्या आठवणींवरतीच खरं आपण जगतोय आणि खूप छान आपण जगतोय. तर तो तो काळ जो आहे की नाही, त्या काळासारखं आता परत नाही तो मिळणार आहे. परंतु त्याच्या ज्या आठवणी आहेत, त्या आठवणी आपल्याला आजही तितक्याच ताज्या करतात आणि टवटवीत करतात. त्यामुळं आज आपण आपलाही जो आनंद आहे की नाही, तो आपण वाटतो. तो आपण असा ठेवत नाही स्वतःजवळ. ते जे आहे ते जगणं, ते करणं, ते आपण जे अनुभवलेलं आहे की नाही, ते आपण देत असतो आणि त्याचा विस्तारही करत असतो. तर एक प्रकारची ती आपली एक ऊर्जा आहे. जसं आताच्या पिढीला मोबाईलमधून जास्त मिळतं किंवा आता हा सगळा याचा जमाना आहे सगळा.
ऑनलाईनचा आहे, मोबाईलचा आहे, तुमच्या नव्या आधुनिक सगळ्या यंत्रज्ञानाचा आहे आणि सगळं आधुनिकीकरण झाल्यामुळं ते जुनं जे आहे तर ते जागा राहिल्या नाहीत. तसं फ्लॅट संस्कृती आलेली आहे. निसर्ग थोडासा आपल्याला कमी दिसतोय आणि घरच जास्त दिसतंय ते. माणसं माणसामध्ये जास्त राहिलेली नाही. सगळे विभागलेले आहे. कुठे-कुठे विस्तार खूप झालेला आहे. शहरांचा विस्तार झालेला आहे. जागाच राहिल्या नाही कुठे. शाळांना सुद्धा पटांगणं राहिलेली नाहीये. शाळा सुद्धा अशा वरांड्यामध्ये जे आपण जेवायला बसायचो शाळेमध्ये असताना, तर ते आता वरांडे सुद्धा नाहीत. असे वर्गावर्गांमध्ये सुद्धा मुलं आता जेवायला बसायला लागलेली. म्हणजे त्यांची जी मोकळीक होती, जी पटांगणाची, क्रीडांगण असायचं, तर ते आता कुठेतरी मिस झालेलं आहे आणि या पिढीला कसं आहे त्याची सवय झालेली आहे. परंतु आपण त्या वातावरणातून आलेलो आहे ना, तर आपल्याला ते हे जरा नवीन असं वेगळं वाटतं, परंतु आता आपण ॲडजस्ट करतो त्याला. त्याचा एवढा काही बाऊ करत नाही. कुठल्याच गोष्टीचा करत नाही म्हणा. आनंदात आहोत आपण, छान आहोत. आपलं मनही चांगलं आहे. आपल्याला नाही बर्गर, पिझ्झा खाऊशी वाटत तर नाही वाटत. नाही जात आपण McDonald'मध्ये, नाही जात आपण पार्ट्या करायला, नाही जात आपण कुठं मोठ्या शॉपिंगला आणि मॉलमध्ये. आपल्याला साधा बाजार रस्त्यावरचा असला तरी चालतं. अजूनही वाट्यावरची भाजी घ्यायची म्हटली तर कुठेतरी खूप छान वाटतं आणि अभिमान वाटतो. असं वाटत नाही कमीपणा की वाट्यावरची भाजी घेतली, बटाट्याचा आणि कांद्याचा वाटा घेतला, काही दोडक्याचा वाटा घेतला, काही वाटत नाही. उलट त्या जगामध्ये छान वाटतं की कुठेतरी आपण आपलं आयुष्य जगतोय. आपलं गरजा पण आपल्याला या छोट्या-छोट्या ₹5-10 वाट्यामधून सुद्धा आपल्याला आपली गरज भागते. त्याच्यासाठी 100ची नोट काही आपल्याला काढायची गरज वाटत नाही. तो पैसा सुद्धा आपल्याला वाचवायची सवय आहे. काही असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. म्हणजे एक प्रकारची एक समाधानाची जी पातळी आहे की नाही, ती पातळी आपल्या पिढीने गाठलेली आहे आणि कुठेही असं मिळत नाही, तर त्याची कमतरता भासत नाही. आणि हा खूप चांगला आपलं ते टॉनिक आहे बरं का. ही जी समाधानाची पातळी आपल्या पिढीने जी गाठलेली आहे ना, ते आपल्या जगण्याचं खरं टॉनिक आहे. त्यामुळं आपण असं सतत दुःखी नसतो बघा. लगेच आपण असं कुठल्या गोष्टीला लगेच असं आपल्याला मेंटली ताणतणाव येत नाही बघा, की ते कारण का आपण त्या पातळीला आलेलो आहे, तर आपल्याला कमी आणि जास्त हे जाणवतच नाही. ती गोष्ट जाणवतच नाही आपल्याला. त्यामुळे आपण समाधानी आहोत. त्याचा त्रास नाही होत आपल्याला. इतर भौतिक गोष्टींना जे कुरवाळत बसलेले असतात किंवा ते हे पाहिजे, ते पाहिजे, तर त्यांना या गोष्टीचा त्रास होतो. परंतु जे आपण रफ-टफ जीवन जगलेलो आहे ना, अगदी एकदम याच्यासारखं, तर ते आपल्याला नाही काही त्या गोष्टींचा, भौतिक जगाचा एवढा काही आपल्याला हेवा नाही वाटत आहे किंवा त्याच्यामुळं आपलं मन असं आपण नाराज नाही करून घेत. तर हे जे सुंदर आयुष्य आपण काळ आयुष्यातला आपला काळ, हा सुंदर आयुष्यातला काळ जो आपण जगलाय की नाही, या आठवणी येतात. प्रत्येकालाच येत असणार ह्या आणि सुख-दुःखाच्या दोन्ही प्रसंगामध्ये येतात. असं नाही की फक्त दुःखाच्या आणि याच्यात त्याच्यामध्ये असं नाही. परंतु या आठवणींना बरोबर घेऊन, सोबत घेऊन प्रत्येकजण मार्गस्थ आहे. कामाच्या ठिकाणी तो व्यवस्थित शांतपणे काम करत असतो, घरामध्ये व्यवस्थित असतो, बाहेर समाजामध्ये व्यवस्थित असतो. त्याला ती जाणीव आहे. त्या पिढीतून आलेल्या जी माणसं आहेत ना त्यांना या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि ही जाणीव आहे ना प्रत्येकाला आहे. त्यामुळं एखाद्याला मदत करायला किंवा एखाद्याविषयी काही माहिती करून घ्यायला किंवा काय तर त्यांना सांगावं नाही लागत. त्यांना आपोआप कळतं. कारण ते त्या पिढीतून आलेले असतात. त्यामुळे त्यांना समजतं, की समोरच्याची वेदना काय, समोरच्याला पाहिजेल आहे काय, त्याला गरज काय आहे. तर ह्या गोष्टींची ती जाणीव आहे. म्हणून आता पण बघा कितीही आपले वयस्कर माणसं किंवा म्हातारा-म्हातारी जी असतात, ते किती ते असे एकटे-एकटे बसत नाही बघा कधी. तुम्ही ऑब्झर्व्ह करा त्यांचं. रस्त्याने चालत असतील किंवा कुठेही बसलेले असतील काही ना, तर ते असे एकटे कधीच नसतात. ते कुणाशी तरी गप्पा तरी मारत असतात. नाही तर झाडांशी सुद्धा गप्पा मारतात. झाडांची फुलं काढतील, सकाळी पूजेला मंदिरात जातील, तिथं बसतील. लहान मुलं असो किंवा तिथं कुत्रं मांजर जरी असेल त्या मंदिराजवळ, तर त्या कुत्र्याला तरी अंगावरनं हात फिरवतील, त्याला काहीतरी भाकर तुकडा खायला घालतील. जातानाच डबा घेऊन जातात काहीतरी शिळं-पाक उरलेलं आणि ते कुत्रं मांजर काय असेल तिथं तो मुका जीव त्याला ते 2 घास त्याच्या पोटात घालतात आणि ही तयारी घरातूनच असते त्यांची. फुलं घेऊन जाणं, काहीतरी उरलेलं असतं ते घेऊन जाणं, तिथं लहान मुलं असतील त्यांच्याबरोबर जरासं खेळणं, मोठी माणसं कोण असेल त्यांच्याशी गप्पा मारणं, कीर्तन, भजन काय असेल त्याच्यामध्ये थोडा वेळ आपलं घालवणं.
किंवा ऐकणं ते थोडं तिथं रममाण होणं आणि मग परत आपलं मार्गस्थ होणं. हळू चालत आपलं घर. त्यांना गाडीच पाहिजे असं नाही, की गाडीवर मला पाहिजे, रिक्षानेच मला जायला यायला पाहिजे. नाही, ते काही असो हातात काठी घेऊन टेकत-टेकत का होईना परंतु ते तिथवर जातात आणि घरी येतात. पण हे कसं आहे ना त्यांचं जगण्याचा तो प्रवास आणि ती जी आठवण आणि तो एक त्यांच्याही आयुष्याचा तो एक रुटीन होऊन गेलेला. तर ही जी म्हातारी मंडळी जी आहे ना, ती सुद्धा त्यांचं त्याहीपेक्षा आधीच्या काळ ते जगलेले जवळ 80-90 वर्षाचे हे जे म्हातारे माणसं आहेत, तर त्यांचा तो काळ त्यांना जगवतोय आणि त्यांना या भौतिक गोष्टींचं काय वाटत नाही आणि आपल्यासारख्यांचा तो हा नव्याला आणि जुन्यातला जोडणारा हा आपला संगम आहे आणि हाही आपणही जगतोय छान. आपणही नव्या जुन्यामध्ये रमतो आणि आपणही आपल्या पद्धतीने आणि आपल्या अनुभवानुसार आपणही जगत असतो. तर हे खूप सुंदर वातावरण असं आहे ना, सणवार आले की नक्की आठवण येते. सगळ्यांना येत असणार आहे याची आठवण आणि आपला तो काळ आपण अनुभवतोय. तर ही आपली शक्ती आहे, आपली एनर्जी आहे. तर आपण याला असंच जगायचं, छान जगायचं, बरोबर घेऊन जगायचं आणि असं मार्गस्थ राहायचंय. खूप छान अनुभव आहेत हे आपले आणि आपली जी गरिबी आहे, श्रीमंती आहे, याच्या पलीकडे आपण जगलेलं जे आहे ना, ते आपण बरोबर घेऊन पुढे चालायचं. तर असं सुंदर आयुष्य आहे. तर या सुंदर आयुष्याला आपण अजून सुंदर करायचं, मार्गस्थ व्हायचंय आणि इतरांना पण त्यामध्ये घ्यायचं आणि मार्गस्थ व्हायचंय. पुन्हा भेटूया. धन्यवाद.